नको तू जाहीरपणे काम केलं तर आशीर्वाद रूपी फक्त एक मत मागितलं, एक मला द्या आणि एक माझ्या 17 उमेदवारांना द्या. 5 वर्षात तुमच्याकडे 2 वेळा फक्त हात पसरले, पण पुढच्या 5 वर्षाकरता काम करत असताना मी पुढचे 3 वर्ष मागितले. 3 वर्षानंतर मला द्यायचे मत मागायला, आणि त्यावेळेस तुमची कामं पूर्ण नाही केली तर तुम्ही जे सांगाल ते मला मान्य असेल. आपण कामांच्या जोरावरती, विकासाच्या जोरावरती, मुद्द्यावरती जर ही निवडणूक लढत असू तर आपल्याला ही वडगावकर जनता देखील साथ दिल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही 17च्या 17 उमेदवार प्रचाराच्या माध्यमातून फिरताय. काही अपप्रचार केला जातो, काही अफवा पसरवण्याचं काम केलं जातं. कुणी अफवा पसरवतील कशाही पद्धतीचा विश्वास न ठेवता घड्याळ हाच आपला उमेदवार आणि घड्याळासमोरचे जे उमेदवार विजय होतील त्या प्रभागाची, त्या वार्डाची जबाबदारी या सुनील शेळकेची असेल हे जाहीरपणे या ठिकाणी नमूद करतो. आणि वडगावकरांना दुसरंही सांगतो, मागच्या महिन्यात दिवाळी झाली, आता डबल दिवाळी करायची आपल्याला. 10,000 येतील, 5,000 येतील, काय येतील ते घ्या. मी आजपर्यंत लक्ष्मीला कधीच नाही म्हटलं, त्यामुळे लक्ष्मी आनंदाने घ्या. तुम्ही त्यांच्या दारात गेलेत का, जाणार आहेत का, ते तुमच्या दारात येणार आहे. तू देतोय, आम्ही घेतोय. आम्ही तुला काय नाही म्हणणार नाही, कारण तो आपलाच आहे, पण मत कुणाला देणार आहे ते विचारायचं नाही. आपली डबल दिवाळी 2 तारखेनंतर परत. या वेळेला काय करायचंय, काल समोरचे उमेदवार त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडायला माजी मंत्री होते, इथले कमी पडती म्हणून भोसरीचे आमदार आले होते आणि त्यांच्या बरोबर लोक जमायची नाही म्हणून तालुक्यातले भाजपचे लोक बोलवले, सांगितलं प्रदेशाध्यक्ष येत आहेत. आबोली ताईला घेरण्याकरता वडगावचे, तालुक्याचे, हवेलीचे, प्रदेशचे नेते आले. ही जर शोकांतिका या भाजपच्या मंडळींवरती आली असेल तर हे दुर्दैव आहे. तुम्ही कामं केली, कामं करणार हे जर सांगताय तर तुमच्या हिमतीवर सांगायचं. तसं सुनील शेळके सांगतो, अजित दादांच्या नेतृत्वात या वडगावला 150 टाकायचं केलं. मृणालताई म्हणलं, ही मृणालताई मला कधी राजकारणात दिसली नाही किंवा कुठलं सोशल वर्क करताना दिसली नाही. तिला अचानक राजकारणात का आणलं म्हणलं, मला काय गणित समजेना. ती ताई आहे, आपली भगिनी आहे बिचारी, तिला मी नावं ठेवतो असं मनात कुणी गैरसमज करू नका. पण ती कधी राजकारणात किंवा समाजकार्यात नव्हती, पण तिला राजकारणात अचानकपणे का यांनी उतरवलं. ती ऍडव्होकेट आहे, तिचा पेशा वेगळा आहे, परंतु ती राजकारणात येत असली तरी तिचं स्वागत आहे. पण अचानक का. भाजपच्या एका माझ्या सहकार्याला विचारलं, त्यांनी सांगितलं नाही गुलाब काकाकडे लय माल आलाय. हा शाळेत कुठे म्हणजे गुलाब काकाकडे लय माल आलाय आणि मग होऊ दे खर्च. 10,000 गेले तरी आम्ही खर्चत नाही म्हणले. म्हणजे मला 5 पाठवा, तुम्ही 5 बाकी तुम्ही बघतो. पैसे बघून जर उमेदवार या भाजपच्या मंडळीत द्यायला लागल्या असतील तर या शहराचं विजन तुमच्या डोक्यात काय हे सुद्धा आता सर्वसामान्य जनतेला कळायला लागलेलं आहे. गुलाब काका, तुम्ही सुद्धा या शहरात आणि तालुक्यात सभापती म्हणून